महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परंडा पोलीस ठाणे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आदर्श आचारसंहिता काळात कारवाई 15 ऑक्टोबर 2024 पासून 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत 18 गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये 332 देशी दारू बाटल्या, 340 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि 2950 लिटर गुळ मिश्रित रसायन जप्त केले आहेत। या मुद्देमालाची एकूण किंमत रुपये 2,16,810 रुपये आहे। पोलिसांनी या कारवाईत विशेष लक्ष दिले असून पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विनोद इज्जत पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसाट आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खरात यांच्यासह पोलीस अंमलदार गजानन मुळे, विश्वास शिंदे, नितीन गुळांडे, जिज्ञासा पायासे आणि विशाल खोसे यांच्यासह महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। पोलीस ठाणे परंडा हे सर्व संबंधित कायद्याचे पालन आणि जनता सुरक्षा यासाठी सतत काम करत आहे। महाराष्ट्र टुडेसाठी समीर ओवाळ, परंडा, धाराशिव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।